लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित लाभ मिळणार आहे। तर अद्यापही राज्यातल्या 80 लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाहीये। त्या महिलांनी लवकरात लवकर ई-केवायसी करावी यासाठी मुदतवाढही दिली आहे। त्यामुळे फेब्रुवारीपासून ई-केवायसी केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल। ज्यांनी ई-केवायसी केली नसेल अशा महिलांचा हप्ता बंद होणार अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। लाडक्या बहिणींना खुशखबर खुशखबर खुशखबर। आता अखेर लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते मिळणार आहेत। 2 तासात लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट 3000 रुपये पडणार आहेत। होय, 1500 रुपये नाही, 3000 रुपये पडणार आहेत। पहिल्यांदा 1 नोव्हेंबरचा हप्ता येईल, लगेच 2 तासात डिसेंबरचा। वेगवेगळे 2-1500 रुपयांचे मेसेज येणार। लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत। अजून 3 खुशखबर आहेत, व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पाहणार आहोत। भरपूर आनंदाच्या बातम्या, 3 खुशखबर आहे। पहिली खुशखबर मी तुम्हाला सांगितली, अजून 2 खुशखबर पुढे आपण पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्या पुढच्या 2 बातम्या ऐकून तर तुम्ही खूप खुश होणार आहेत। एवढं खुश होणार आहेत की तुम्ही डायरेक्ट व्हिडिओला लाईक करून टाकणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा, शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं। अशाच तुमच्यापर्यंत खुशखबर आपण पोहोचवत राहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। बघा, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता येणार होता, त्याच्या संदर्भात JR देखील आलेला आहे। परंतु आताची एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये मिळणार आहेत। होय, 3000 रुपये सगळ्यात मोठी खुशखबर। कारण लाडक्या बहिणी ह्याच्याच वाट पाहत होते की आम्हाला कधी पैसे मिळतात। कारण सरकारनं आता नवीन वर्षाच्या आगमनासाठी लाडक्या बहिणींना आता कुठल्याही प्रकारचं इथं दुरावा ठेवलेला नाही किंवा प्रतीक्षा ठेवणार नाही। ते दोन्ही हप्ते म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते हे दोन्ही एकत्र देणार आहेत। 2 तासात ह्याचं वितरण हे सुरू राहणार आहे। 2 तासातच सुरुवात झालेली आहे कटुकट, परंतु 2 तासात सगळीकडे वाटप सुरुवात होणार आहे। लक्षात ठेवा, सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यात येणार आणि कोणत्या बँकेत, काही कारण तुम्हाला सांगतोय मी, काही मोजक्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहेत। कोणत्या बँकेत पैसे येणार, कारण सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी तुम्हाला सांगितली। आता दुसरी महत्त्वाची खुशखबर मी तुम्हाला सांगतोय। लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसीची तारीख आता 31 डिसेंबर नाही तर जानेवारी 31। मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 31 डिसेंबरपर्यंत नाही, तर ही तारीख जी आहे ती जानेवारी 31 पर्यंत जाऊ शकते। आणि तसंच झालेलं आहे, कारण सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। काल रात्री झालेल्या उशिरा बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदित्य तटकरे मॅडम, अजितदादा पवार हे सगळेजण होते। त्याच्यामध्येच हा मोठा निर्णय झालेला आहे की फेब्रुवारीपासून लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार नाही, ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार नाही। म्हणजेच जानेवारीचा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे टेन्शन घेऊ नका, ई-केवायसी निवांत करा। जानेवारी 31 नाही तर आता ही केवायसी हळूहळू पुढेच जाणार आहे। त्यामुळे तुम्ही लोड घ्यायचं कारण नाही। दुसरी खुशखबर आहे, पटकन हा व्हिडिओला लाईक करायचा आहे, पटापटा कमेंट करायचे आहे कोणाकोणाला ई-केवायसी नकोच आहे किंवा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक आहे। कारण भरपूर लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण आता त्यांचा हप्ता कधीच बंद होणार नाही। कारण त्यांना आता नोव्हेंबर डिसेंबर येतीलच, परंतु जानेवारीचा देखील हप्ता येणार आहे। अजून नवीन एक योजना आलेली आहे, त्या योजनेसंदर्भात मी तुम्हाला सांगतोय। बघा, आपल्याकडे एक पुस्तक आपण लिहिलेलं आहे, महिला व बालविकास, त्याच्यासाठी सन्मान नारीचा आधार सरकार। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, शिलाई मशीन योजना असेल, अशा वेगवेगळ्या जवळपास 50 योजना आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना महिन्याला पैसे मिळतात, महिन्याला लाखो रुपये मिळतात, घरकुल मिळतं, बिनव्याजी कर्ज योजना मिळते, मोफत आरोग्य मिळतं, आरोग्य सेवा मिळतात, 5 लाख रुपयापर्यंत विमा मिळतो, वेगवेगळे लेख लाडकी योजनेमध्ये 1 लाख रुपये मिळतात। हे सगळे कसे मिळवायचं, हे पुस्तक जे आहे ते लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। हे तुम्हाला कसं मिळवायचं मी तुम्हाला ते सांगतोय। आपल्या मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या चॅनलवरती यायचं आहे। इथे तुम्हाला व्ह्यू चॅनल, सबस्क्राईबच्या काळ्या बटनाच्या शेजारी एक बटन दिसतं, व्ह्यू चॅनलवरती क्लिक करायचं आहे। तिथं बघा, काळ्या सबस्क्राईबच्या शेजारी जॉईन बटन आहे, जॉईन बटनवर क्लिक करा। थोडंसं खाली यायचं आहे, खाली आल्यानंतर तुम्हाला सरकारी योजना पुस्तक दिसतंय, सरकारी योजना पुस्तक खाली निळं बटन आहे जॉईन, त्याच्यावरती क्लिक करा। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं लिंक आहे, त्या लिंकवर तुम्हाला सगळी पुस्तकं मिळणार आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 50 ते 60 अशा योजना आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बिनव्याजी कर्ज योजना मिळेल, घरकुल योजना मिळेल, मातृवंदना योजना मिळेल, बालसंगोपन योजना मिळेल, ज्याच्यामध्ये महिन्याला 3000 4000 बिनव्याजी कर्ज योजना, घरकुल योजना, बालसंगोपन योजना, परत भरपूर अशा योजना आहेत। 50च्या जास्त योजना आहेत, ज्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण इथं करत आहोत। आता लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची तिसरी घोषणा कोणती आहे की लवकरच लाडक्या बहिणींच्या जवळ आता
गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे येणार आहेत. 2490 रुपये हे लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्यामुळे ह्या 3 खुशखबरी होत्या, खूप महत्त्वाच्या खुशखबर आहेत. पटापटा व्हिडिओ लाईक करा. चला आता आपण बघूयात की कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार. कारण शेवटी एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की योजना आम्ही बंद पडू देणार नाही. काही जरी झालं तरी, विरोधक काही जरी बोलले, काही जरी झालं तरी योजना ही बंद होणार नाही. आणि लाडक्या बहिणींसाठी आदित्य तटकरे मॅडम यांनी कायम सांगितलं आहे की आम्ही हे लाडक्या बहिणींना फक्त 1,500 रुपये देऊन थांबणार नाही, तर त्यांना लखपती बनवण्याचं काम करणार आहोत. स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना जवळपास तिथं बिनव्याजी कर्ज देणार आहोत, ज्याच्यामुळं 1 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज योजना असेल. त्यामुळं लाडक्या बहिणी सक्षम होतील, स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील. तुम्हाला अशा विविध योजनांचं पुस्तक मी तुम्हाला सांगितलंच आहे कुठं मिळेल, ते तुम्ही जाऊन तिथून घेऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार. लक्षात घ्या, एक आनंदाची बातमी पुन्हा एकदा सांगतोय. सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. कोणाही लाडक्या बहिणींचे पैसे काटले जाणार नाहीत. नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट येणार आहे. त्यामुळं लय लोड घ्यायचा नाही. आता आपण सांगितलं म्हणजे विषय संपला. लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायची गरज नाही. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे दादा, आता वितरण कधीपासून आहे. बघा, आजपासून पुढे 2 तासात वितरण हे सुरू होऊ शकते. कधीही तुमच्या खात्यात खटाखट पैसे येऊ शकतात. लक्षात घ्या, आपल्या जिल्ह्यात पैसे आले म्हणजे आपल्याला पण पैसे येतील असं नाही. जे पैसे ट्रान्झॅक्शन जे होतात ते टप्प्याटप्प्यानं होत असतात. 10 लाख 20 लाख महिलांना पहिल्यांदा पैसे येतात. हळूहळू असे 20 लाख 30 लाखाच्या टप्प्याने पैसे येत राहतात. त्यामुळं आज उद्या आणि परवा 3 दिवस तुम्ही वाट पाहायची आहे. लक्षात घ्या, आज उद्या आणि परवा 10, 11, 12 3 दिवस तुम्हाला वाट पाहायची आहे. त्यामुळे लोड घ्यायचा नाही. आणि मला कमेंट्स करून सांगा तुमची बँक कोणती आहे. आता बँकेत कोणत्या पैसे येणार ते तुम्हाला मी सांगतो. पहिलं म्हणजे पोस्टाचं खातं, दुसरं म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, नंतर प्रायव्हेट बँकांमध्ये पैसे येणार आहेत. तुमची बँक कोणती आहे पटापटा कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लायमध्ये सांगेल तुम्हाला पैसे येणार का नाही, की तुम्हाला उशिरा पैसे येतील. पैसे तर येणार, परंतु लवकर येणार का उशिरा मी तुम्हाला ते सांगतो. आणि जिल्ह्यातसुद्धा तुम्ही तुमचा जिल्हा कमेंट करा, मी जिल्ह्यावाईज तुम्हाला सांगतो तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येतील. त्यामुळे पटापटा लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला जॉईन करा. वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण A to Z प्रोसेस मी माहिती दिलेली आहे, जी तुम्ही तिथून घेऊ शकता. दुसरी गोष्ट, आपल्या व्हिडिओला पटकन शेअर करा. भरपूर लाडक्या बहिणीपर्यंत ही माहिती पोहोचणं अतिशय गरजेचं आहे. आणि कुठल्याही योजनेमध्ये कुठलाही तुम्हाला प्रश्न असेल, काय असेल, तुम्ही इथं कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपण त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं नेहमी प्रयत्न करत असतो. परंतु जे लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात आणि जॉईन करतात, अशाच लाडक्या बहिणींच्या किंवा आपल्या चॅनल बघणाऱ्यांच्या आपण उत्तर देत असतो. त्यामुळं जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि जॉईन करतील त्यांनाच फक्त आपण उत्तर देणार आहोत. त्यामुळे पटापटा चॅनलला सबस्क्राईब आणि जॉईन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.